नमस्कार, मी गणेश कडलग. आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 24 आवाज सर्वसामान्य माणसाचा मध्ये मनापासून स्वागत. आपण पाहत आहात आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. अन्ना की तमन्ना है कि बम्बे हमें मिल जाए, अरे अन्ना की तमन्ना है कि बम्बे हमें मिल जाए, चाहे मेरी जान जाए चाहे मेरा दिल जाए. अरे ही पुत्री शेषाच्या मस्तकावर पडलेलं असून ही पुत्री बहुजन समाजाच्या तळागावरती बसलेली आहे असा क्रांतिकारी संदेश देणार आहे. आणि छत्रपती शिवाजी राजांचा फवारा भारताच्या बाहेर जाऊन रशियामध्ये घेऊन हातामध्ये घालणार आहे. खरे लोकशाहीरांना भाऊसाहेबांना त्यांच्या क्षेत्रामध्ये अभिवादन करूया. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 चा. त्या काळात ब्रिटिशांचं सरकार, अन्याय अत्याचार करणारं सरकार, त्यावेळेचा त्यांचा जन्म. त्यावेळेस आपल्याला माहिती असेल की पती सरकारची चळवळी त्या काळात चालू होती. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळ येऊ घातली होती. अशा काळातले आपले अण्णाभाऊ साठे. त्यांचा जन्म सांगली गावातील वाटेगावचा. त्या काळात असं होतं की काही जाती आज आपण सर्व साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करतोय. म्हणून मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. गारगोटे साहेबांनी सुद्धा माझी महिन्याचा उल्लेख केला आणि ताईंनी सुद्धा माझी महिना बोलून दाखवली. हे खरंच जे शब्द आशा आहे ते ओठावर खेळल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी सुद्धा याचा पुन्हा एकदा ही महिना आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. अण्णाभाऊ साठे म्हणतात, बेळगाव असेल, निपाणी असेल, कारावार असेल, ही जेव्हा मराठी भाषेच्या प्रदेश जेव्हा महाराष्ट्रातून आले झाले तेव्हा त्याच्या काळात जे कोलाहल झाला ते त्या महिन्याच्या स्वरूपात आपल्या सर्वांना सांगतात. माझी महिना गावाकडे राहिली